श्री स्वामी समर्थ स्वामींचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी समर्थ म्हणतात, येत्या 2 तासात तुझी मनातील मोठी इच्छा पूर्ण नक्की होईल. इतके दिवस तू ती ही इच्छा मनात जपून ठेवली होती. सगळ्यांना सांगितलं नाहीस कारण भीती होती नाही झालं तर. पण आता ती भीती सोड, कारण विश्वास जिथे असतो तिथे मार्ग तयार होतो. स्वामी म्हणतात, तुझ्या मनातील प्रार्थना मला ऐकू आली आहे. तुझे अश्रू, तुझी तगमग, तुझी शांत हाक सगळं मला माहीत आहे. आता फक्त शांत बस, घाई करू नकोस. हे 2 तास तणावात घालवू नकोस. मनात सतत शंका आली जर आता आनंदाचं क्षणही ओझं वाटेल. स्वतःला सांग, जे माझ्यासाठी आहे ते मला मिळेल. कदाचित फोन येईल, कदाचित एखादा मेसेज येईल, कदाचित अचानक एखादी चांगली बातमी कळेल आणि तुझे हृदय धडधडेल. त्या क्षणी डोळे मिट आणि धन्यवाद म्हण. स्वामी समर्थ म्हणतात, इच्छा पूर्ण होणं म्हणजे फक्त गोष्ट मिळणं नाही, तर तुझ्या संयमाचं फळ मिळणं आहे. तू फक्त वाट पाहिली आहे, कधी निराश झाला, कधी रडला, कधी देवावर रागही आला, पण आतून श्रद्धा सोडली नाही. आज ती श्रद्धा तुला उत्तर देणार आहे. हे 2 तास शांततेत घालव, नकारात्मक विचार बाजूला ठेव. घरात गोड बोल, कुणावर रागवू काढू नको, कारण सकारात्मक मन आनंदाला आकर्षित करतं. स्वामी म्हणतात, मोठ्या इच्छा पूर्ण होतात जो मन तयार असतं. तू आता तयार आहेस. काहीही झालं तर घाबरू नकोस, सगळं तुझ्या भल्यासाठीच असेल. आणि इच्छा पूर्ण झाली की गर्व करू नकोस, नम्र राहा, कारण नम्रतेतच कृपा टिकते. तुझे हृदय आज हलके होईल, मनात समाधान येईल आणि तू म्हणशील, खरंच उशीर झाला पण योग्य वेळ मिळाला. तुझी जी इच्छा आहे ना, ती फक्त स्वार्थासाठी नाही, तर त्यात तुझं मन आहे, तुझं कुटुंब आहे, तुझं भविष्य आहे, म्हणून ती ऐकली गेली आहे. गेल्या काही दिवसात तू खूप अस्वस्थ होता, सतत विचार येत होते, कारण करतानाही आपण काम आता लक्षात लागत नव्हतं. रात्री झोपताना एकच प्रार्थना होती, तेव्हा एकदा हे पूर्ण होऊ दे. आज तो क्षण जवळ आलाय, पण एक गोष्ट लक्षात ठेव, इच्छा पूर्ण होण्याआधी मन शांत असावं लागतं. तू आतून घाबरला असशील तर आता नाही झालं तर हा विचार सोड, कारण विश्वास आणि भीती एकत्र राहू शकत नाही. आता पुढचे 2 तास तुझ्या संयमाची परीक्षा नाही आहे, तर तुझ्या श्रद्धेचा सन्मान आहेत. काहीतरी घडेल, कदाचित फोन येईल, कदाचित एखादा मेसेज येईल, कदाचित एखादी अडलेली गोष्ट अचानक सुटेल आणि तू काही क्षणात शांत बसशील. डोळ्यात पाणी येईल, पण ते दुःखाचं नसेल, ते दिलासाचं असेल. तुला आता जाणवेल, इतके दिवस जी गोष्ट मनात होती ती आता पूर्ण झाली. तुझ्या घरात वातावरण बदलेल, चेहऱ्यावर हलकंसं हसू येईल, मनावरचा भार हलका होईल. तू स्वतःशी म्हणशील, देव उशीर करतो पण अंधार सोडत नाही. ही अच्छा आता पूर्ण होत आहे, म्हणजे फक्त एक काम पूर्ण होणं नाही आहे, हे तुझ्या विश्वासाचं उत्तर आहे. तू जेव्हा हार मानण्याच्या टप्प्यावर होता तेव्हाही तू पूर्णपणे तुटला नाहीस. हीच तर तुझी ताकद आहे. आता एक काम कर, पुढे 2 तास भीतीतून घालवू नकोस. मन शांत ठेव, एक दीर्घ श्वास घे आणि मनात म्हण, जे माझ्यासाठी आहे ते माझ्याकडे येत आहे. तुला आता जाणवेल, वा बदलतं हे परिस्थिती जुळते आहे. कधी कधी चमत्कार मोठा नसतो, तो योग्य वेळी घडलेली साधी घटना असते आणि तीच घटना तुझ्या आता आयुष्यात बदलून टाकते आहे. आता तुझ्या आयुष्यात असंच एक वळण येतो आहे. तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, त्या 2 तासांनी माझं आयुष्य बदललं. फक्त विश्वास ठेव, मन उघडं ठेव आणि जे काय आता येईल त्याचं स्वागत कर, कारण जे काही येतं ते आता तुझ्या मनापासून मागितलेली इच्छा उत्तर असतं. पहिली गोष्ट, भीती काढून टाक. खरंच होईल का हा प्रश्न सोड, कारण शंका दार बंद करते, विश्वास दार उघडतं. तू इतके दिवस थांबला, थोडी आता परीक्षा दिली, लोकांचं बोलणं सहन केलं, स्वतःवर सावरलं आणि फळ मिळायचं ते मिळालं नाही आहे. आता आपण लक्षात ठेव, इच्छा पूर्ण होणं म्हणजे नेहमी आपल्या कल्पनेप्रमाणेच घडणं नाही. कधी कधी देव वेगळ्या मार्गाने येतो, पण जे देतो ते जास्त चांगलं असतं. या 2 तासात शांत राहा, कोणाशी वाद करू नकोस, मनात नकारात्मक विचार येऊ देऊ नकोस. आज फक्त सकारात्मक बोल. स्वतःला सांग, माझी इच्छा पूर्ण होत आहे, माझ्यासाठी मार्ग मोकळा होत आहे, मी आता तयार आहे. तू जर आतून तयार असेल तर बाहेरचंही तसंच घडेल. कधी कधी इच्छा पूर्ण होण्याआधी एक छोटा संकेत मिळतो, एक फोन, एखादी भेट, एखादी अनपेक्षित मेसेज किंवा अचानक मनात आलेली शांतता. ते संकेतवर तुझ्या मनात जी गोष्ट आहे ती फक्त तुझी नाही आहे, ती तुला पुढे नेण्यासाठी आहे. कदाचित ती नोकरी असेल, कदाचित पैशांबद्दल दिलासा असेल, कदाचित एखादं नातं जुळणं असेल, कदाचित तुटलेलं नातं परत येणं असेल, कदाचित आरोग्याची चांगली बातमी असेल. जे काही असेल ते तुझ्या मनाचा भार कमी करेल.
तू खूप दिवस स्वतःला मजबूत दाखवलं, पण तू आतून थकला होता. आज तो थकवा संपायला हवा. स्वामी म्हणतात, जेव्हा मनापासून मागितलं जातं तेव्हा उत्तर नक्की मिळतं. पण मागणं म्हणजे फक्त शब्द नाही, तर तो पूर्ण विश्वास असतो. तू आजपर्यंत म्हणत होता, देवा मला दे. आता मन, देवा मी स्वीकारायला तयार आहे. स्वीकारण्याची तयारी हीच खरी श्रद्धा आहे. या 2 तासात मन शांत ठेव. डोळे मिटून 2 मिनिटं श्वासावर लक्ष दे. तुझ्या इच्छेचं चित्र मनात उभं कर. ते पूर्ण झालेले असं आहे असं समज. मन आधी मान्य कर, मग जग घडतं. आता स्वामी म्हणतात, आज कोणाला वाईट बोलू नकोस, कोणाबद्दल कटुता ठेवू नकोस, कारण मन जितकं स्वच्छ तितकी कृपा जलद. तुला तर कदाचित वाटेल इतकं सोपं असेल का? हो, देवासाठी कठीण काही नसतं. आपणच शंका घेऊन गोष्ट गुंतवतो. आज तुझं काम फक्त एक विश्वास. जर इच्छा पूर्ण झाली तर नम्र राहा, धन्यवाद दे आणि पुढेही चांगलंच कर. जर तुझ्या कल्पनेप्रमाणे न घडलं तर निराश होऊ नकोस, कारण कदाचित त्यापेक्षा मोठं काहीतरी ठरलेलं असेल. पण मग सांगता येणार की काहीतरी चांगलं होणार आहे. त्या भावना छोट्या आता खोटे नसतात. तू एकटा नाहीस आहे. तुझी प्रार्थना गेलेली ऐकली आहे. तुझी आता संघर्ष पाहायला गेलाय. आता वेळ आली आहे. या 2 तासांना घाबरू नकोस. त्याचं स्वागत कर. मनात हळूच म्हण, स्वामी मी तयार आहे. जे माझ्यासाठी योग्य आहे ते मला मिळू दे. तू खूप दिवसांपासून एक इच्छा मनात जपून ठेवली होती. कुणाला सांगितलं नाही, असा चेहरा ठेवला, पण आतून मात्र रोज देवाला हाक मारली. कधी रात्री झोप येत नव्हती, कधी डोळ्यात पाणी यायचं, कधी स्वतःला विचारायचं, खरंच माझ्यासाठी काही चांगलं आहे का? स्वामी म्हणतात, तुझं प्रत्येक अश्रू व्यर्थ केलेलं नाही. तुझं प्रत्येक प्रार्थनेचा शब्द ऐकला गेला आहे. पण बघ, इच्छा पूर्ण होणे म्हणजे फक्त एखादी गोष्ट मिळणं नसतं. इच्छा पूर्ण होणं म्हणजे तुझ्या मनाला शांतता मिळणं. कधी कधी आपल्याला वाटतं मला हेच पाहिजे, पण देव ठरवतो यापेक्षा चांगलं देतो. त्या 2 तासात काय घडेल ते कदाचित तुला अजून माहीत नसेल. कदाचित फोन येईल, कदाचित एखादी चांगली बातमी मिळेल, कदाचित अचानक एखादा अडलेला मार्ग उघडा होईल. पण सर्वात मोठी गोष्ट काय होईल माहीत आहे? तुझ्या मनातील भीती कमी होईल. तुझा विश्वास पुन्हा जिवंत होईल. स्वामी सांगतात, ज्याच्या मनात श्रद्धा आहे त्याला वेळ थांबवू शकत नाही. तू खूप दिवस वाट पाहिली आहे. लोकांना तुला थांबवलंय, काहींनी तुला हसून दाखवलंय, काहींनी म्हटलं हे ते शक्य नाही आहे. पण तू मात्र मनात एक छोटासा दिवा जपून ठेवला. तो दिवा आज तेज जाईल. इच्छा आता पूर्ण होणं म्हणजे सगळं परफेक्ट होणं नाही, तर मनाला अंधारात कमी करणं आहे. आता तुझ्या मनात एक हलकीशी हालचाल होईल. जणू काही भार हलका झाला आहे असं वाटेल. जणू काही ते कुणी सांगतंय, आज काळजी करू नको. स्वामी म्हणतात, तू जिथे अडकलाय तिथे मार्ग उघडेल. तू जिथे हरलाय तिथे आता नवीन संधी मिळेल. कधी कधी इच्छा पूर्ण होणं म्हणजे तुला योग्य दिशा मिळणं असतं. आजवर तुझे काही सहन केलं ते वाया गेलेलं नाही. प्रत्येक संघर्षाने तुला मजबूत केलंय. आता जे मिळेल ते फक्त बाहेरचं यश नाही, तर ते आतले शांत असेल. तुला आता जाणवेल मी एकटा नव्हतो, कोण नाही, तरी आता शांतपणे माझ्या पाठीशी उभं होतं. स्वामी सांगतात, विश्वास ठेवला तर चमत्कार दूर नसतात. पण चमत्कार म्हणजे आकाश फाटणं नाही आहे. चमत्कार म्हणजे मनात आशा पुन्हा जन्म घेणं आहे. त्या 2 तासात तुझ्या आयुष्यात कदाचित छोटीशी घटना घडेल, पण तिचा परिणाम मोठा असेल. तू पुन्हा हसशील, पुन्हा स्वप्न पाहशील, पुन्हा प्रयत्न करशील. कारण इच्छा पूर्ण होणं हे शेवट नसतं, ते नवीन सुरुवात असते. वेळ कधी कधी परीक्षा घेतो, पण तो अन्याय करत नाही. आज जे काय उशीर मिळते ते उद्या जास्त आनंद देणार आहे. तू इतके दिवस शांतपणे सहन केले, लोकांची गैरसमज केले, काहींनी साथ सोडली, पण तू हार मानली नाही. स्वामी म्हणतात, जे शांत सहन करतात त्यांच्यासाठी मोठं बक्षीस दाखवून ठेवलेलं असतं. आता स्वतःला कमी समजणं बंद कर. तुझ्यात ताकद आहे, तुझ्यात प्रामाणिकपणा आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं तुझं मन स्वच्छ आहे. आता जगात हुशारीपेक्षा मनाची स्वच्छता जास्त जिंकते. त्यामुळे आजपासून एक सवय लाव, दररोज स्वतःशी चांगलं बोल. मी सक्षम आहे, मी योग्य आहे, माझ्यासाठी चांगलं घडत आहे. हे शब्द साधे आहेत, पण त्याची ताकद शक्ती मोठी आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जसं तू बोलतोय तसं तुझ्या आयुष्यात घडतं. घरात आता प्रेमाने बोल, आईवडिलांशी वेळ दे, मुलांशी हसून बोल, जोडीदाराला समजून घे. कारण नात्यांची उब हीच ते खरी संपत्ती असते. पैसा येईल जाईल, पण माणसं टिकतील तर आयुष्य सुंदर होतं. आज आता जे काय तुला आता मिळालंय त्याबद्दल आभार मान. जे अजून मिळायचं त्यासाठी धीर ठेव. रात्री झोपताना सगळा ताण देवाच्या चरणी ठेव आणि मन मोकळं कर. स्वामी म्हणतात, तू एकटा नाहीच, मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या प्रत्येक पावलात, तुझ्या प्रत्येक श्वासात, तुझ्या प्रत्येक अश्रूत. म्हणून घाबरू नकोस, भविष्य सुंदर आहे. आज थोडंसं हस, थोडंसं माफ कर, थोडंसं विसर. म्हणून आता तू खूप सारा विश्वास ठेव. उद्याचा दिवस तुझ्यासाठी नवीन सुरुवात घेऊन येतोय.
तू ज्या त्या इच्छेसाठी इतकी वर्ष वाट पाहिली आहेस ना, ती फक्त एक स्वप्न नाही, ती तुझ्या मनाचा तुकडा आहे. तू तुझ्या इच्छा कुणालाही पूर्ण सांगितली नाही, कारण तुला त्या भीती होती, लोक हसतील, लोक नकार देतील किंवा पुन्हा अपयश येईल. पण देवाकडे तू काही लपवलं नाही. तू शांतपणे हात सोडले, डोळे मिटले आणि फक्त मनातून बोलला, तेच पुरेसं होतं. कधी कधी इच्छा पूर्ण होण्याआधी माणसाची परीक्षा घेतली जाते. तो किती आता खरा आहे, किती संयमी आहे, किती तो नम्र आहे. तू आता या सगळ्या परीक्षेतून गेला आहेस, म्हणून आता उत्तर येत आहे. तुला अचानक जाणवेल की परिस्थिती तुझ्या बाजूने फिरते. ज्याने आधी नकार दिला तेच आता बोलतील, जे कामं अडकलं होतं तेच आता सुरू होईल आणि तू आता काही क्षणी विश्वास ठेवू शकणार नाही. पण आता लक्षात ठेव, हे फक्त नशीब नाही, ही तुझ्या विश्वासाची कमाई आहे. तू इतके दिवस मनात एकच गोष्ट ठेवली, माझ्यासाठी एक दिवस आहे, तो दिवस दूर नाही. पण एक गोष्ट महत्त्वाची, इच्छा पूर्ण झाली की अहंकार येऊ देऊ नकोस, कारण जे काय मिळालं आहे ते कृपेने मिळालं आहे. आता कृतज्ञ राहा. ज्यांनी आता साथ दिले त्यांना आता विसरू नकोस, ज्यांनी नाही दिले त्याच्यावर राग धरू नकोस, कारण प्रत्येकजण तुला काही ना काही शिकवून गेला आहे. आज जे काय मिळणार आहे ते फक्त तुझ्यासाठी नाही, तर तुझ्या कुटुंबासाठी आहे. तुला आता घरात हसू वाढेल, चिंता कमी होईल, रात्रीची झोप शांत होईल. तू इतके दिवस जे काय ओझं उचललं होता ते खाली ठेवशील आणि पहिल्यांदाच मनातून धन्यवाद निघेल. कधी कधी इच्छा आता पूर्ण होणं म्हणजे फक्त बाहेरची गोष्ट मिळणं नसतं, तर आतली भीती संपणं असतं. पण तुझी भीती संपते आहे. तू ज्या त्या गोष्टीला घाबरत होता ती गोष्ट आता तुला घाबरवणार नाही, कारण तू मजबूत झाला आहेस. आजचा क्षण जपून ठेव, कारण काही दिवसांनी तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, मी इतकी चिंतेत होतो, पण आता सगळं किती सुंदरपणे घडलंय. हे तर जीवन आहे. आपण घाबरतो, आपण शंका घेतो, पण शेवटी जे काही आपल्या नशिबात आहे ते आपल्यापर्यंत पोहोचतं. आता एक काम कर, मन शांत ठेव, भीती सोड आणि स्वतःचा विश्वास ठेव, कारण इच्छा आता पूर्ण होणं पण ही शेवट नाही, ही सुरुवात आहे. नवीन जबाबदारी, नवीन मार्ग, नवीन संधी, तू तयार आहेस. इतकी आता वर्ष वाट पाहिली आहे म्हणजे आता तू मजबूत आहे. आता जे काय मिळेल ते जपून ठेव, त्याचा आदर कर आणि नम्र राहा, कारण जिथे नम्रता असते तिथे कृपा टिकते. तुझ्या मनातील इच्छा फक्त शब्द नाही, ती तुझी श्रद्धा आहे आणि श्रद्धा कधी ती व्यर्थ जात नाही. आता पुढे चालत राहा. प्रत्येक दिवस नवीन असेल, प्रत्येक सकाळ आशेने भरलेली असेल आणि प्रत्येक रात्री समाधान देणारी असेल. विश्वास ठेव, तुझ्या मनातील जी मोठी इच्छा आहे ती पूर्ण होण्याचा प्रवास सुरू झाला आहे. तुला कदाचित थोडी भीती वाटेल, थोडी असा उत्सुकता वाटेल, हृदय धडधडेल, कारण मनातील इच्छा ही साधी गोष्ट नसते, ती तुझ्या आयुष्याची जोडलेली असते. एक पण एक आता घाई करू नकोस, वारंवार फोन आता पाहू नकोस, दर 10 मिनिटाला शंका घेऊ नकोस, कारण स्वामी सांगतात, जे ठरलेलं असतं ते वेळेवरच येत असतं. घाई नाही आहे आणि उशिरा नाही आहे. आणि या क्षणी तू शांत बस, डोळे मीट आणि तुझ्या मनातील इच्छा जशी आहे तशी बघ, ती पूर्ण झालेली आहे असं समज. तू हसत आहे, तुझ्या त्या डोळ्यात आता आनंद आहे, घरातील आनंदाची हवा आहे. हे चित्र मनात जिवंत कर, कारण मन आणि स्वीकारतं मग वास्तवात बदलतं. तू इतके दिवस संघर्ष केलास, कोणाला सांगितलं नाही. मन जर आता मनात रडला, काही रात्री अश्रूंही ओल्या झाल्या, काही सकाळी आता निराशेने सुरू झाल्या, पण तरीही तू उभा राहिलास, हार मानली नाहीस आणि त्या सगळ्यात सहनशीलतेचं उत्तर जेव्हा आलंय. कदाचित ती इच्छा पूर्ण होणं म्हणजे मोठा आवाज, मोठा उत्सव नसेल, कदाचित ती एक साधी बातमी असेल, एक छोटं समाधान असेल, एक मनाला दिलासा देणारा क्षण असेल, पण त्याची किंमत मोठी असेल, कारण तो क्षण सांगेल तुझी प्रार्थना ऐकली गेली आहे. तू आतापर्यंत म्हणत होता माझं कधी होणार, आता मनात मन माझं होत आहे. हे वाक्य बदलतं की ऊर्जा बदलते. या 2 तासात तुझ्या मनात जे काही जुने विचार येतील, जर नाही झालं तर पुन्हा आता निराश झालो असतो, तर हे विचार आता येणं स्वाभाविक आहे, पण त्यांना थांबव. स्वतःला सांग, मी भीती नाही, विश्वास निवडतोय, कारण श्रद्धा म्हणजे परिस्थिती नियंत्रण नाही, तर देवावर विश्वास आहे. जर आजचा ती शक्ती इच्छा पूर्ण झाली तर नम्र राहा, कारण जे काय मिळालं ते पुन्हा आता कृपेने मिळालं. जर थोडासा उशिरा झालं तर ते धीर सोडू नकोस, कारण कधी कधी शेवटच्या क्षणी चमत्कार घडतो. तू आता अगदी आता जवळ आहेस. जसं अंधार जास्त दाटतोय तसंच पहाट जवळ येते. तुझ्या आयुष्यातील नवीन प्रकाश उगवला तर तयार आहे. या क्षणी तू आता काय करू शकतो, एक शांत राहा, 2 कृतज्ञ राहा, 3 आता मनात चांगलं बोल. आज कुणालाही दाखवू नकोस की आता कोणावर राग काढू नकोस, कारण आता आनंद येण्याआधी मन स्वच्छ असायला हवं. तू आता तयार झाला आहे, आता हे बराच बदलतंय. लक्षात ठेव, इच्छा पूर्ण होणं म्हणजे फक्त मिळणं नाही, तर जबाबदारी असते. जे मिळेल त्याचा उपयोग कर, योग्य वापर कर. अहंकार करू नकोस, कारण अहंकार आल्यावरती कृपा थांबते. हा तुझ्या मनात जो काही कंप आहे तो आता चांगल्या बदलाचा संकेत आहे. आता तू आता सगळा विचार आता करतोय, ती आता तुझी भाषा बदलते, तुझं चालणं बदलते, हेच तर परिवर्तन आहे. आता हळूच मनात मन जे माझ्यासाठी आहे, योग्य आहे
ती आताच माझ्यासाठी येते हे शब्द विश्वासाने बोल आणि मग शांत बस. कारण कधी कधी मोठी इच्छा पूर्ण होण्याचा क्षण खूप साधा असतो, पण त्या साधेपणात पूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद असते. तुझ्या आयुष्यात तो क्षण जवळ आहे. आता जे काही घडणार आहे ना, ते फक्त बाहेरचं बदलणार नाही, ते तुझ्या आत काहीतरी हलवून जाईल. तू खूप दिवस स्वतःला समजावत होता, ठीक आहे अजून थांबूया, कधी माझी वेळ नाही आहे, कधी माझं नशीब तितकं चांगलं नाही. पण खरं सांगू, नशीब वाईट नसतं, वेळ तुला आता तयार करत होती. तुझ्या वेदना सहन केल्या, ज्या रात्री शांतपणे रडला त्या दिवशी स्वतःला सावरलं, त्याचा एकही क्षण वाया गेलेला नाही. स्वामी म्हणतात, दुःख ही शिक्षा नसते, ती तयारी असते. आता तुला जे काय मिळणार ते फक्त श्रद्धा पूर्ण होणं नाही, तर ते मी योग्य आहे हा विश्वास परत मिळणं. कारण सर्वात जास्त काय तुटलं होतं माहिती आहे का? तुझा विश्वास, आत्मविश्वास. लोकांनी शब्द मारले, परिस्थितीने साथ सोडली, जवळ दूर गेले आणि तू आतून रिकामा होत गेला, पण तरी तू हार मानली नाहीस. हे खूप मोठं आहे. आज जे काय बदलणार आहे ते हळूहळू बदलेल, सगळं एका क्षणात नाही, पण प्रत्येक क्षण थोडं थोडं उजळेल. एक चांगली बातमी येईल, एक अडकलेले काम पुढे येईल, एक नातं सुधारेल, एक संधी अचानक मिळेल. पण त्याहून महत्त्वाचं, तू पुन्हा स्वतःवर विश्वास ठेवशील. स्वामी सांगते, तू इतका तुटला होता की तुला तर स्वतः सामर्थ्य विसरलं होतं. आज तेच सामर्थ्य पुन्हा जागे होईल. तुला तर जाणवेल, मी काही कमी नाही आहे, मी इतका वाईट नाही आहे, मी प्रयत्न केला होता. कधी कधी आपल्याला परिणाम मिळत नाही, पण याचा अर्थ असा आहे की आपण अयोग्य आहोत असं नसतं, पण आता योग्य वेळ आलेली नसते. आता ती वेळ जवळ आली. तुझ्या घरात थोडंसं हसू वाढेल, तुझ्या चेहऱ्यावर हलकी शांतता दिसेल, तुझ्या आवाजात नवीन ताकद येईल आणि लोक विचारतील काय बदललं. तू फक्त हसशील, कारण तुला तर माहीत असेल बदल बाहेर नाही, तो आता आज आला आहे. स्वामी म्हणतात, ज्याचं मन जिंकलं त्याचं आयुष्य बदलतं. आता तू स्वतःला दोष देणं थांबवशील, ज्याने तर साथ दिली नाही त्याच्यावर राग ठेवणं थांबवशील. कारण तुला समजेल, सगळे आपल्याला प्रवासाचा भाग असतात, पण सगळे शेवटपर्यंत सोबत नसतात. ही गोष्ट समजली की मन खूप हलकं होतं. आता पुढे तू कोणाला खुश करण्यासाठी जगणार नाही, तू स्वतःला शांत ठेवण्यासाठी जगशील. तुला मोठं नाव नको असेल, मोठं घर नको असेल, मोठी प्रसिद्धी नको असेल, तुला फक्त मन शांत हवं असेल. आणि आता हीच खरी संपत्ती आहे. आणि शेवटी म्हणतात स्वामी, तुझ्याच्या इच्छा पूर्ण होणं हे शेवट नाही, ती सुरुवात आहे. आता तुला कळेल की तू एकटा नाहीस आहे, कोणीतरी शांतपणे तुझ्या प्रत्येक अश्रूला अर्थ देत आहे. म्हणून आता डोळ्यात आता भीती नको, मनात शंका नको, फक्त विश्वास ठेव. कारण जे काय तुझ्यासाठी आहे ते तुला चुकवणार नाही, आणि जे काय तुझ्यासाठी नाही आहे ते धरून ठेवण्यासाठी गरज नाही. तुझ्या आयुष्यात आता हळूहळू प्रकाश वाढेल. आणि एक दिवस तू मागे वळून पाहशील आणि हळूच म्हणशील, त्या कठीण दिवसांनी मला मजबूत केलं. तू खूप विचार करतोय, कधी भविष्याचा, कधी भूतकाळाचा, आणि आपण आजचा हा क्षण मात्र हातातून निसटतोय. आता थांब, आता एक श्वास घे आणि स्वतःला जाणून घे, तू जिवंत आहेस, हीच तर मोठी कृपा आहे. स्वामी म्हणतात, जिवंत आता ठेव, अपेक्षा कमी ठेव आणि आनंदाने आपोआप वाढेल. तू आता सगळ्यांना आता खुश ठेवण्याचा प्रयत्न करतोय, पण स्वतःलाच विचारतो. आज स्वतःसाठी थोडा वेळ काढ. तुझ्या मनात जे दुःख आहे ते दाबून ठेवू नकोस, देवाजवळ बोल, तो ऐकतोय. कधी कधी उत्तर लगेच मिळत नाही, कारण वेळ अजून योग्य नसतो, पण उत्तर येतं. तुझ्या आता आयुष्यातील अडचणी तुला तोडण्यासाठी नाही, तर तुला मजबूत करण्यासाठी आहेत. स्वामी सांगतात, तू आता पडला असला तरी संपलेलं नाहीच आहे, पुन्हा उभं राहणं हीच तर खरी जिद्द आहे. आज कोणाला तरी मनापासून माफ कर. तुझं आता मन हलकं होईल. राग धरून ठेवला असेल की आतून जवळ फक्त आपणच. थोडंसं हस, थोडंसं गाणं ऐक, थोडंसं आकाशाकडे पाहायचं, शांतता. जीवन तर इतकंही कठीण नसतंय. तुझ्या त्या घरात शांतता येईल, तुझ्या कामात प्रगती होईल, हो सगळं जळून राहिलं. आता काही घारी करू नको. स्वामी म्हणतात, विश्वास ठेवणाऱ्याला योग्य वेळी योग्य दार उघडतं. इच्छा पूर्ण होणं म्हणजे फक्त आनंदी नाही आहे, ही जबाबदारी असते. आता आपण, कारण जे काही आपण मनापासून मागतोय ते मिळाल्यावर आपण कसे वागतो हे तितकंच महत्त्वाचं असतं. तू इतकी वर्ष ज्या गोष्टीसाठी थांबला होता ती गोष्ट आता जवळ आली आहे, पण लक्षात ठेव, ही शेवटची पायरी नाही आहे, ही तर नवीन प्रवासाची सुरुवात आहे. तू कधी कधी स्वतःलाच कमी समजला, लोकांच्या शब्दांना दुरावलास. तुला तर वाटलं मी कदाचित लायक नाही, पण बघ, जर तू लायक नसता तर इतका काळ टिकला नसता. तुझ्यात एक शांत ताकद आहे जी आवाज करत नाही, पण वेळ आल्यावरती चमत्कार घडवते. आज जे काही होईल ते तुला स्वतःवरचा विश्वास परत देईल. तू पुन्हा आता स्वप्न आता बघायला सुरुवात करशील. तुला पुन्हा वाटेल, हो मी करू शकतो. तुझ्या घरच्याच्या डोळ्यात तुझ्याबद्दल अभिमान दिसेल आणि ते पाहून तुझं मन भरून येईल. कारण हे ते शब्द फक्त स्वतःसाठी नाही आहे, तर त्यांच्यासाठीही केलं आहे. तू किती वेळा स्वतःच्या इच्छा आता पाणी सोडलं, फक्त घरासाठी, फक्त कुटुंबासाठी. आज तुझ्या त्या तागाचं उत्तर येते. तू रडलास तेव्हा कुणी पाहिलं नाही, पण देवाने पाहिलं. तू शांत राहिला तेव्हा कुणी समजलं नाही,
पण त्याने समजलं. आता तुझ्या संयमाचं फळ तुला मिळेल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ज्याने तुला कमी लेखलं त्यांना आता सिद्ध करण्याची जागू नकोस. आता स्वतःला सिद्ध करण्याची जाग, कारण जेव्हा तू आता स्वतःशी समाधानी होता तेव्हा तू बाहेरचं सगळं आता आपोआप जुळतं. तुझ्या आयुष्यात आता नवीन लोक येतील, नवीन संधी येतील, नवीन मार्ग उघडतील, पण तुझं मन तसंच साधं ठेव, कारण साधेपणात शांती असते. आज जे काय मिळेल ते तुझ्या प्रार्थनेचं उत्तर आहे, आणि प्रार्थनेचं उत्तर मिळाले की मनात कृतज्ञता असावी. रोज सकाळी उठून फक्त एक वाक्य म्हण, धन्यवाद, कारण कृतज्ञ माणूस कधी रिकामं राहत नाही. आता पुढे चालताना भीती येईल, कधी कधी शंका येईल, पण या वेळी तू आता थांबू नकोस, कारण तुला माहीत आहे वेळ बदलू शकते. तू इतक्या अंधारातून बाहेर आल्यास म्हणजे पुढचा प्रकाश तुला आता पेलता येईल. ज्या चेहऱ्यावर जे काही हसू येईल ना ते कायमचं ठेवण्याचा प्रयत्न कर, कारण ते हसू आता खूप किमती आहे. आता भूतकाळाला माफ कर, आणि ज्यांना दुखावलं त्यांना सोडून दे, स्वतःलाही माफ कर, कारण तुला आता राग धरून नवीन आनंद टिकत नाही. आजपासून तुझ्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू होते. तू आता मागे वळून बघशील आणि म्हणशील इतके कठीण आता, पण शेवटी सगळं ठीक झालं. आणि त्या क्षणी तुला समजेल इतके प्रयत्न आता प्रत्येक अश्रूचं मूल्य होतं, प्रत्येक आता वाटा पाहण्याचं कारण नाही होतं. आता तुझा विश्वास ठेव, मन शांत ठेव, आणि जे काही येईल त्याचं स्वागत कर, कारण जे तुझ्यासाठी आहे ते तुझ्यासाठी पोहोचल्याशिवाय राहणार नाही. तुला कळतंय का, इच्छा पूर्ण होण्याआधी मनात एक वेगळीच स्थिरता येते. जसं तुमचं समृद्ध वाळल्यानंतर शांत होतं तसं तुझं मन आता हळूहळू स्थिर होतंय. इतके दिवस आता तू धावत होता उत्तरांसाठी, आता संधीसाठी, एखाद्या माणसासाठी किंवा एखाद्या फक्त होसाठी. आता तू धावून आता थांबवलं आहेस. आता जेव्हा माणूस थांबतो तेव्हा त्याला जाणवतं तो एकटा नव्हता. तुझ्या प्रत्येक पावलावर कोणीतरी सावलीसारखं होतं. तू पडला नाहीस कारण तुला तर धरलं गेलं होतं. तू आता तुटला नाहीस कारण तुला तर सांभाळलं गेलं होतं. आज जी इच्छा आहे ना ती फक्त एक वस्तू नाही, ती फक्त एक बातमी नाही, तुझी आत्म्याची हाक आहे. ती तुला आता का मागितली आहे, कारण मी तुझ्या आता पुढच्या टप्प्यावर नेणार आहे. कधी कधी आपण जे काय मागतो ते मिळवण्यासाठी आधी आपण तयार व्हावं लागतं. तयार नसतं ते आशीर्वाद हे ओझं वाटतं. म्हणून इतके दिवस तुला आता घडवलं केलं आहे, तुझा अहंकार कमी झाला आहे, तुझं संयम वाढलं आहे, तुझी संयम वाढली आहे, आणि तू काय ते तयार आहेस या क्षणी आधी एक गोष्ट लक्षात ठेव, जर इच्छा पूर्ण झाली तर ती जप, जर थोडासा वेळ लागला तर तो वेळही जप, कारण प्रतीक्षाची एक देणगी असते. ती आपल्याला शिकवते की आपल्याला खरंच काय हवं आहे. इतके दिवस लोकांच्या शब्दांनी दुखावल्या, काय झालं तुझं अजून नाही का, तुझं कधी होणार, हे काय प्रश्न मनाला तर लागले. पण आता तुला कळलंय लोकांचं बोलणं तात्पुरतं असतं, देवाचं ठरलेलं कायमचं असतं. आज तू कुणाशी स्पर्धेत नाही आहे, तुझा तर मार्ग वेगळा आहे, तुझी वेळ वेगळी आहे, तुझं नशीब वेगळे आहे. दुसऱ्यांची तुलना थांबव, कारण तुला जे काय मिळणार आहे ते त्याच्या वाटेलच नाही आहे. तुझी इच्छा पूर्ण होणं म्हणजे फक्त तुला विजय नाही तर तुझ्या सहनशीलतेचा सन्मान आहे. तू फक्त हार मानू नकोस, हे आता पण मानली नाहीस आहे. तू आता रागाने सगळं सोडू नको शकतस, पण संयम ठेवला. तू विश्वास तोडू शकत होता पण धरून ठेवला, म्हणून आता उत्तर जवळ आले. आता या क्षणी एक श्वास घ्या घे आणि डोळे मीट, आणि मनात एक चित्र उभं कर. तुझी इच्छा पूर्ण झाली आहे, तू हसतोय आणि घरात आता आनंद आहे, तुझ्या चेहऱ्यावर समाधान आहे. हे चित्र जितकं जिवंत तितकंच वास्तव जवळ असतं. तुला आता एक गोष्ट सांगू, कधी कधी इच्छा पूर्ण होणं म्हणजे बाहेरचं बदलणं नाही, तर आतली भीती निघून जाणं असतं. जर तुझ्या आता मनातून भीती गेली तर तू आता अधिक आता जिंकशील. आता जे काही येईल ते स्वीकार. मोठा आनंद आला ते नम्रत राहा, लहान संकेत मिळालं तर धन्यवाद दे, कारण कृतज्ञता वाढली की कृपा वाढते. तुझ्या आयुष्यात नवीन आता ऊर्जा येते, जणू आता जुनं आता दुःख हळूहळू मागे सरकते, मन हलके होते, आणि हळू तुझ्या आता आयुष्यात पुढचा अध्याय सुरू होते. तो अध्याय आता शांत आहे, तो आता मजबूत आहे, तो चमत्कारी नाहीये पण स्थिर आहे. तू आता मागे वळला आहेस, आणि तू आता घाबरत नाहीस, तू आता धावत नाहीस, तू आता विश्वासाने चालतोय. आणि जेव्हा तो माणूस विश्वासाने चालतो तेव्हा त्याच्या पाठीशी शक्ती उभी असते. तुझ्या आता मनात हळूच मन जे माझ्यासाठी आहे ते मला नक्की मिळेल, आणि जे काय मिळेल ते माझ्या भल्यासाठी असेल, हे वाक्य मनात खोल उतरू दे. आणि शांत राहा, घाई करू नकोस आणि ताण नको देऊस, कारण कधी कधी सर्वात मोठा चमत्कार आपण शांत झाल्यावरती घडतो. आता जे काय पुढे येईल ना ते तुला आता फक्त आनंद देणार नाही, ते तुला आतून बदलून टाकेल. तू आता खूप दिवसांपासून फक्त निभावत होता, हसत होता, पण आता मनात काळजी होती, बोलत होता, पण आता तू आता रिकामापणे होता, लोकांमध्ये बसत होता पण मनात एकटेपणा होता. कोणी विचारलं कसं आहेस, तू पटकन म्हणायचा छान आहे, पण त्या छान शब्दांमध्ये किती वेदना होत्या हे फक्त तुला माहिती होतं. स्वामी म्हणतात ज्याने आता शांत सहन केलंय त्याला आता शांतपणेच फळ मिळतं. तुझ्या आयुष्यात जे काही अडथळे आले ते आता तुला तोडण्यासाठी नव्हते, तुला मजबूत करण्यासाठी होते. तू पडला होता पण तुला कुठेतरी उठायला, तू रडला होता पण थांबण्यासाठी नाही, तर तू निराश झाला होता पण विश्वास ठेव, पूर्णपणे तू सोडला नाही. तुझी खरी ताकद आता आहे. आता जे काही घडणार आहे ते फक्त इच्छा पूर्ण होणं नाही, ते तुझ्या मनातल्या जखमांवर मायेचा हात ठेवण्या.
आता हळूहळू जाणवेल मी काय जे काय गमावलं ते कदाचित माझ्यासाठी नव्हतं आणि जे काही येणार आहे ते माझ्यासाठी राखून ठेवलं आहे. स्वामी सांगतात जीवनात उशीर होतो पण अन्याय होत नाही. तुला जे काय मिळणार ते तुझ्या संयमाचं फळ आहे, तुझ्या प्रामाणिकपणाचं फळ आहे, तुझ्या शांत सहनशीलतेचं फळ आहे. कधी कधी तुला वाटलं असेल मी इतकं काय प्रयत्न करतोय पण यश आता दुसऱ्यांनाच का मिळते, मी प्रामाणिक आहे मन मला काय त्रास होतोय. पण बघ स्वामी म्हणतात सगळ्याचं फळ एकाच वेळी येत नाही. जे काही आता झाड लवकर फुलतात काही उशिरा फुलतं, जे काही उशिरा फुलतं आणि त्या सुगंध जास्त काळ टिकतो. तुझ्या आता उशिरा फुलण्यासारख्या झाडासारखे आहे. तर तुला आता आयुष्यात हळूहळू प्रकाश वाढेल, तुझ्या चेहऱ्यावर तुझ्या आत्मविश्वासात दिसेल, तुझ्या बोलण्यात स्थिरता येईल. तुला जाणवेल मी आता किती भीतीतून नाही आहे विश्वासून जगतोय. तुझ्या घरात एखादं वेगळं वातावरण तयार होते, लहान सहान गोष्टींमध्ये आनंद दिसेल. सकाळी उठताना मनात एक ताण नसेल तर एक साधा विचार असेल आज काहीतरी चांगलं होईल. हीच खरी कृपा आहे. स्वामी म्हणतात तुझ्या आयुष्यात जे काही लोक राहतील ते मनापासून राहतील, जे येतील जे जातील ते शांतपणे जातील. आता तू कोणाला धरून ठेवण्यासाठी तू स्वतःला तोडणार नाहीस, तू स्वतःला जपशील, कारण तुला समजेल स्वतःला हरवून कोणालाही जिंकता येत नाही. तुझ्या आयुष्यात आता कदाचित अजूनही काही आव्हानं येतील, तू घाबरू नकोस, कारण तू आता कधीच कठीण काळातून गेलाय. तुला तर माहीत आहे हेही जाईल. मनातील भीती आता सोडून दे, जे काही होणार आहे ते तुझ्या भल्यासाठीच होणार आहे. तू खूप दिवसांपासून शांतपणे लढतो आहेस, कोणाला दाखवत नाहीस, पण तू आतून खूप काही सहन करतो आहेस. स्वामी समर्थ म्हणतात तुझ्या सहनशीलतेची नोंदी घेतली गेली आहे, एकही अश्रू वाया गेलेलं नाही. आता स्वतःवर विश्वास ठेव, तू कमजोर नाही, तू फक्त थकलेला आहेस आणि हा थकवा कायमचा नसतो. थोडा वेळ स्वतःला दे, मनाला विश्रांती दे. सगळं एकट्याने उचलायचा प्रयत्न करू नकोस, देवावर सोपव. स्वतःच्या ओझ स्वतः तुला जड वाटते ते त्याच्यासाठी हलकं आहे. स्वामी समर्थ म्हणतात योग्य माणसं तुझ्या आयुष्यात येतील, चुकीचे माणसं हळूहळू दूर जातील. जे तुझं आहे ते तुझ्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. आज एक चांगला विचार मनात पेर, उद्या त्याचं फळ मिळेल. तुझ्या शब्दात गोडवा ठेव, तुझ्या वागण्यात नम्रता ठेव, हेच तुझ्या खरं आता सौंदर्य आहे. घरात शांत वातावरण ठेव, लहान गोष्टीवर वाद करू नकोस, कारण नातं जपणं हे जिंकण्यापेक्षा मोठं असतं. स्वामी म्हणतात तुझं भविष्य उज्ज्वल आहे, फक्त तू आता मागे वळून रडू नकोस. जुन्या आता चुका विसर, स्वतःला माफ कर, नवीन सुरुवात कर. आजपासून तक्रार कमी कर, आभार जास्त मान. तुला जाणवेल मन हलकं होतंय, चेहऱ्यावर आता शांत स्मित येते. विश्वास ठेव, चांगले दिवस येत आहे. स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहे प्रत्येक पावलावर. तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ना ते फक्त योगायोग नाही, ते तुझ्या आता प्रत्येक वेदनेतून गेले. त्या प्रत्येक आता आत्म्यापासून उभा राहिल्या, त्या प्रत्येक आता तुझ्या आता अपयशानंतर पुन्हा प्रयत्न केला, ते आता सगळं वाया गेलं नाही. कधी कधी तुला वाटलं असेल देव माझी परीक्षा घेतोय का? हो, कधी कधी परीक्षा असते, पण ती तुला पाडण्यासाठी नसते, ती तुला घडवण्यासाठी असते. तू आधी जर आता घाई करणार नसता, लवकर रागवणारा, लवकर दुखावणारा, लवकर हार मानणारा, पण या प्रवासाने तुला तर शांत केलं, थांबायला शिकवलं, आता तुझा विचार करायला शिकवलं. नाही तर तू आधीसारखा राहिलेला नाहीस. आज जे काही होतंय तुझ्या आयुष्यात ते आहे तर तुझ्या नव्या रूपात योग्य होईल. तुला तर कळेल काहीतरी लोक तुला गेले ते चांगलंच झालं, काही संधी हातातून निसटल्या पण त्या तुझ्यासाठी नव्हत्या. जे काय तुझं आहे ते तुला तर चुकणार नाही. आता तुला तर स्वतःवर शंका घ्यायची गरज नाही. तू जे काय करतो आहेस ते प्रामाणिकपणे करतो आहेस, म्हणून आता त्याचं फळ तुला मिळणार नाही. तू खूप वेळा स्वतःला विचारलं पण मी एवढं का सहन करतोय, पण आता तुला आता उत्तर मिळेल, कारण तू मोठ्या आनंदासाठी तयार होत आहे. मोठं आता सुख सहन मिळालं नाही आहे, ते मन आता तयार झाल्यावरच येतं. तुझ्या मनातील भीती आता कमी होईल, कारण तुला आता जाणवेल तू एकटा नाहीच आहे. तुझ्या आयुष्यात जे काही बदलतंय ते हळूहळू पण शांतपणे बदलते. काही गोष्टी लगेच कळणार नाही, पण काही दिवसांनी तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील त्या दिवसापासूनच सगळं बदलायला लागलं. आजचा दिवस तसाच आहे. तू आता जास्त समजूतदार आहेस. लोक काय बोलतात यापेक्षा तू काय आहेस हे तुला महत्त्वाचं वाटतं. हीच तर खरी ताकद आहे. तुझ्या घरात थोडी शांतता वाढेल, तिथे आधी चिंता होती तिथे आता आशा येईल, जिथे आधी आता भीती होती तिथे आता विश्वास येईल, आणि तुला आता जाणवेल हे सगळं हळूहळू घडत आहे. तू स्वतः आता वचन दे की आता कुठल्याही परिस्थितीत स्वतःला कमी लेखायचं नाही, कारण तू आता खूप काही सहन करूनही टिकू नयेस, हेच तर मोठं आहे. तुझ्या आता दिवशी आता पूर्णपणे तुटणार होता, त्या दिवशी काही तरी आता घडलं होतं आणि तू विचलास. ते काय झालं आता, कारण अजून तुझं काम काही संपलेलं नाही. तुझ्या आयुष्यात आता उत्तर चांगले दिवस आहे, अजून शांत रात्री आहे, अजून शांताचे क्षण आहे. तर जे काही आता जवळ येत आहे तू आता जास्त विचार करू नकोस, जे काही येईल ते आता घाबरू नकोस. कधी कधी आपण आनंदालाही घाबरतो, कारण आपल्याला वाटतं की तो आता टिकणार नाही. यावेळी टिकेल, कारण तू आता बदलला आहेस, तुझं मन आता बदललं आहे, तुझी श्रद्धा आता मजबूत झाली आहे.
आता जे काही येईल ते स्थिर येईल. आणि लक्षात ठेव, जिथे नम्रता आहे तिथे आता कृपा कायम राहते. तुझ्या त्या चेहऱ्यावर हसू जप, तुझ्या मनातील शांतता जप, तुझ्या कुटुंबासाठी साथ जप आणि शेवटी हेच तर खरं सुख असतं. आजपासून तू आता नवीन पायरीवर उभा आहेस. भूतकाळ मागे ठेव, भविष्याची भीती सोड आणि वर्तमानाचा स्वीकार कर. कारण आता तुझ्या आयुष्यातला प्रकाश हळूहळू पसरतोय. विश्वास ठेव, सगळं योग्य दिशेने झालेलं आहे, चाललं आहे. तू बाहेरून आता किती आता मजबूत दिसत असला तरी तू आतून किती वेळा तुटल्यासारखं वाटलं होतं हे फक्त आता तुला आणि तुझ्या देवाला माहीत आहे. लोकांना फक्त तुझं हसणं दिसलं, पण तुझं शांत रडणं कुणाला दिसलं नाही. आता लोकांना तुझं यश दिसेल, पण त्या यशामागचा तुझा एकटेपणा कुणालाच कळत नाही. आणि म्हणून आज जी काही इच्छा तुझ्या मनात आहे ती काही साधी नाही, ती तुझ्या आयुष्याचं वळण आहे. कधी कधी आपण देवाला म्हणतो माझं का होत नाही, पण देव हळूच विचारतो तू तयार आहेस का. आता तयारी म्हणजे फक्त मेहनत नाही, तर तो तुझं मन असणं, शुद्ध असणं आहे. दुसऱ्याचं वाईट आता नको वाटणं, ज्यात तुला दुखावलं त्यांना आता माफ कर. तो कदाचित आता अजूनही कोणावर राग धरून आहेस, कोणाला तरी आता तुला चुकीचं समजलंय, कोणीतरी तुला आता सोडले, कोणीतरी तुला आता विश्वास तोडलाय. पण एक जोपर्यंत तू त्या आठवणीत धरून ठेवशील तोपर्यंत नवीन आनंद आत येऊ शकत नाही. आजवरचं ठरव, मी माफ करतोय, त्यासाठी नाही तर स्वतःसाठी. कारण मन मोकळं झालं की नशीबही मोकळं होतं. मला माहीत आहे का, इच्छा पूर्ण होण्यापूर्वी एक परीक्षा येते. ती परीक्षा म्हणजे संयम. या 2 तासात कदाचित काही होणार नाही असं वाटेल, कदाचित शांतता असेल, पण ती शांतता म्हणजे तयारी आहे. जसं पेरलेलं बी मातीखाली काही दिवस शांत असतं, पण नंतर तुझं नशीबही आतून कायम राहतं. आता तुझ्या दिलासात असं म्हणून ते काय थांबलंय ते समजून नकोस. आता तू फक्त एक काम कर, विश्वासाने बस. फोन हातात धरून वारंवार पाहू नकोस, मनात शंका वाढवू नकोस, कारण शंका म्हणजे विश्वासाचा शत्रू. आता तू इतके दिवस सहन केलेस, अजून थोडासा वेळ का नाही. लक्षात ठेव, देव उशीर करतो पण अन्याय करत नाही. आज जर तुझी इच्छा पूर्ण झाली तर तुझं आयुष्य बदलेल, पण जर आज नाही झाली तर कदाचित त्यापेक्षा मोठं काहीतरी येत असेल. पण आपण छोटं मागतो, देव मोठं देतो, पण त्यासाठी वेग लागतो. तुझ्या त्या आयुष्यात जे काही अडथळे आले ते तुला थांबवण्यासाठी नव्हते, तर तुला मजबूत बनवण्यासाठी होतं. तू आधीपासून जास्त समजूतदार झाले, तुझं बोलणं बदललं आहे, तुझी प्रार्थना बदलली आणि तू आता मागे होते, मला हा दे. आता तू आता म्हणतोय ते योग्य आहे ते दे. हीच तर खरी वाढ आहे. आता तू स्वतःला एक प्रश्न विचार, जर ती इच्छा पूर्ण झाली तर तू आता काय करशील. फक्त आनंद साजरा करशील की त्या आनंदाचा उपयोग चांगल्या कामासाठी करशील. देव त्या माणसाला जास्त येतो जो वाटायला तयार असतो. तुझ्या आता मनात एक वेदना दे, वचन दे की मला जे काय मिळेल ते ते मी त्याला कोणाला तरी मदत करेन. हे वचन आता मनापासून दे. कारण जेव्हा आपण दुसऱ्याच्या आनंदाचं कारण बनतो तेव्हा देव आपल्या आनंदाची जबाबदारी घेतो. तुझ्या आयुष्यात अंधार आता संपत चाललाय. तू ज्या रात्री आता जागून काढल्या होत्या त्या आता व्यर्थ जाणार नाही. प्रत्येक अश्रू आता मोजता आता गेला आहे, प्रत्येक प्रार्थना आता ऐकली गेली आहे, प्रत्येक वेदना समजली गेली. तू एकटा नव्हता, आता आजही कोणी एकटा नाहीये. आज जरा हळूच हस, कारण तुझ्या आता आयुष्यात नवीन प्रकाश येतोय. घाई करू नकोस, आवाज नको करू, फक्त शांत विश्वास होय. मनात म्हण, मी तयार आहे, जे काही येईल ते स्वीकारायला तयार आहे आणि जे काही मिळतंय त्यासाठी कृतज्ञ आहे. हे शब्द मनात खोल बसू दे. कदाचित पुढच्या काही क्षणात एखादा फोन येईल, एखादा मेसेज येईल, एखादी बातमी मिळेल किंवा कदाचित काहीतरी होणार नाही, पण काहीच झालं नाही म्हणजेच काहीच चालू नाही असं नाही. देवाचं काम शांत असतं पण परिणाम मोठा असतो. तुझ्या आयुष्याची दिशा आता बदलते आहे. तू आधीपेक्षा मजबूत, आधीपेक्षा शांत, आधीपेक्षा विश्वासू झालं. हीच तर खरी कमाई आहे. इच्छा पूर्ण होईलच आता उद्या किंवा योग्य वेळी. तुझ्या आता विश्वास जिवंत राहील तर कधी हरत नाहीस. पण शेवटी एवढंच आहे, मनात माझ्या एका प्रेम वाढतंय, दुसऱ्याचं भलं व्हावं, स्वतःवर विश्वास ठेव आणि देवाचं नाव घेत राहा. कारण जिथे विश्वास असतो तिथे आता मार्ग नक्कीच तयार होतो. आता थांब, थोडा श्वास घे. इतकी वर्ष तू धावत होता, कधी लोकांसाठी, कधी जबाबदाऱ्यांसाठी, कधी स्वतःच्या स्वप्नांसाठी, कधी आता फक्त जगण्यासाठी. आपण या धावण्यात तू स्वतःला मागे सोडू नकोस. तुला तर आठवतंय का, एक वेळ अशी होती जेव्हा तू आता खूप साधा होता. लहानशी गोष्टी नाही आनंद व्हायचा, एखाद्या कौतुकाचं वाक्य दिवसभर हसवायचं, एखाद्या जवळच्या माणसाचा हात खांद्यावर पडला की सगळी भीती पळून जायची. पण आयुष्य बदललं गेलं, लोक बदलले, परिस्थिती बदलले आणि तूही बदलला. काही बदल चांगले होतात आणि काही बदल तुला आता आतून कठीण बनवून गेले होते. तू कमी आता बोलायचं लागलेस, जास्त विचार करायला लागलेस, तुम्हाला पटकन ठेवणं बंद केलं आणि स्वतःचं दुःख स्वतःच ठेवायला शिकलाय. स्वामी सांगतात हे सगळं आता चुकीचं नाही, पण कायमचं असणं राहणं योग्य नाही. मन आता म्हणजे फक्त पाण्यासारखं असतं, पण ते वाहत राहिलं तर स्वच्छ राहतं.
थांबलं की साचतं आणि साचलं की गढूळ होतं. तुझ्या मनातले खूप काही साचलं होतं. न बोललेले शब्द, न व्यक्त केलेली वेदना, पूर्ण झालेले स्वप्न आणि तू आता सांगितलेल्या अपेक्षा. आज हे वेळ आता आली आहे. हे सगळं आता हलकं करण्याची. तुला तर सगळ्यांसमोर रडण्याची गरज नाही आहे, पण स्वतःवर ती रडी कर. तुझ्या डोक्यात तुझ्या सगळ्यांना सांगायची गरज नाही, पण देवाला तरी सांग. कारण जेव्हा ते मन मोकळे होतं तेव्हा कृपा आत येते. आम्ही सांगतात तुझे काय मागितलं आहे त्यापेक्षा जास्त तुला मिळणार आहे, पण त्यासाठी पहिल्यांदा तू स्वतःला माफ कर. तू त्या चुका केल्या त्याबद्दल स्वतःला दोष देणं थांबव. त्यावेळी आता तू जे काही समजत होता तेच केलेस. आता तुला तर जास्त समजत आहे, म्हणून आता तू वेळ आता विचारतोय. ती वेळ ती आता प्रगती आहे. तुला तर अजूनही कधी कधी भीती वाटते, पुन्हा पटलं तर, पुन्हा फसलो तर, पुन्हा कोणी सोडलं तर. पण बघ, तू आता कधी तुटला, कधी आता फसला, कधी सोडलं गेलं तरी तू आज उभा आहेस, म्हणून तू आता कमजोर नाही. स्वामी म्हणतात ज्याने अंधार पाहिले तो प्रकाशाची किंमत ओळखतो. तुझ्या आता आयुष्यात ते जे काही येईल ते तुझ्या आता घाबरवण्यासाठी नाही, कारण तू आता अंधाराला घाबरत नाही. तू शांत झाला आहे, थोडंसं गंभीर झालं आहे, पण आतून मजबूत झालं आहे. आता तुला मोठ्या गोष्टी आता नको आहेत. तुला फक्त आता शांत घर हवं आहे. मनापासून बोलणारे दोन माणसं हवी आहे, पण त्यात ते डोकं टेकवताना भीती नसलेली झोप हवी आहे. हीच ते खरी श्रीमंती. स्वामी सांगतात तुझ्या आयुष्यात आता स्थैर्य येईल. ज्या गोष्टी आता सतत हलत होत्या त्या आता स्थिर होतील. ज्या नात्यामध्ये गैरसमज होता त्यात आता स्पष्टता येईल. ज्या आता कामात अडथे होते त्यात मार्ग सापडले. पण लक्षात ठेव, हे सगळं एका दिवसात होणार नाही, हळूहळू होईल. जसं काय पहाटे हळूहळू उजाडते. तुला आता कळलेलं नाही, पण आणि एक गोष्ट दिवस आता तू जाणवशील, मी आता आधीसारखा तुळसट नाही आहे. हीच कृपा आहे. आता तू लोकांच्या मतावर आता इतका अवलंबून राहणार नाहीस. तुला आता माहीत असेल की तुझी किंमत तुझ्या कामात आहे, तुझ्या मनात आहे, तुझ्या प्रामाणिकपणात आहे. तुझा जग तुला कधी उंचावेल, कधी खाली खेचेल, पण तू आता स्वतःला ओळखशील तर कोणी तुला तर हलवू शकणार नाही. तुझ्या आयुष्यात जे काही चांगले आहे ते विनाकारण नाही. प्रत्येक आता प्रसंग तुझ्या काहीतरी शिकवतोय. कधी संयम, कधी माफी, कधी स्वतःची किंमत. तू आता आधीपेक्षा जास्त समजूतदार झाले. तू दुःखाने आता तुला त्या खोल केले, तू तर तुटू दिलं नाही. आम्ही म्हणतात त्याचं मन तुटत नाही, त्याचं भविष्य मजबूत असतं. आज स्वतःला एक वचन दे, तुझी आता किंमत ओळखेल. मी स्वतःला अपमान सहन करायला लागणार नाही. मी शांत राहीन पण कमजोर नाही. जी लोक तुझी आता कदर करत नाही त्याच्या मागे तर धावू नको. जे काय खरी आहे ते आता स्वतः तुझ्या सोबत राहतील. तुझ्या आता घरात आता सुख यावं अशी तुझी मनापासून इच्छा आहे. ती इच्छा आता गेली आहे. हळूहळू वातावरण बदलेल, तणाव कमी होईल, आर्थिक चिंता कमी होईल. स्वामी समर्थ म्हणतात काळ बदलायला वेळ लागतो, पण बदल नक्की होतो. आज रागाने नाही तर प्रेमाने निर्णय घेणं, स्वतःसाठी चांगलं निवडणं. रात्री झोपताना मनातल्या सगळ्या चिंता त्या देवाकडे दे आणि स्वतःला सांग मी सुरक्षित आहे. तुझ्या आयुष्यात एक नवा प्रकार सुरू येणार आहे. आता कदाचित एखादी नवीन संधी, नवं नातं किंवा नवीन सुरुवात. तू आता तयार राहा, घाबरू नकोस. स्वामी म्हणतात जे आता आयुष्यात आता आनंदाचं दार उघडायला फक्त थोडासा विश्वास पुरेसा आहे. आज जे काय हलकं ठेव, मन हलकं ठेव, हसू चेहऱ्यावर ठेव आणि श्रद्धा हृदयात ठेव. कारण पुढचे दिवस तुझ्यासाठी खास आहे. जी काय वेळ तुझ्यासाठी आली होती ना, ती फक्त एक संकट नव्हती, ती एक वळण होती. त्या वळणानंतर तू घाबरलास, थांबलास, रडलासही, पण मागे फिरला नाहीस. हेच तर तुझं खरं बळ आहे. तुला तर वाटतंय माझ्या आयुष्यात एवढ्या परीक्षा का, पण खरंच सांगू का, ज्यांनी आता काही मोठं मिळायचं असतं त्यांच्यावरच जास्त घास घेतला जातो. सोनं जास्त तापवलं जातं, कारण त्याची किंमत जास्त असते. तूही तसंच आहे. आज तुझ्या तमनात जो काय बदल सुरू होतोय तो कायमचा आहे. तू आता छोट्या आता गोष्टींवर तुटणार नाहीस. तुझ्या लोकांच्या बोलण्यात हसणार नाही आहे, कारण तुला आता कळतंय लोक बदलणार, परिस्थिती बदलेल, त्या देवाची वेळ चुकत नाही. तू ज्या गोष्टींसाठी आतून आता तळमळ होता ती गोष्ट आता तुझ्याकडे येण्याच्या मार्गावर आहे. कधी कधी आपल्याला वाटतं सगळं थांबलं गेले, पण आता वरून काम सुरू होतंय. तुझ्या आयुष्यात काही लोक आता अचानक आले, काही अचानक गेले. त्यानंतर आता एक अर्थ होता. त्यांनी आता सोडलं, त्यांनी आता जागा मोकळी केली, त्यांनी आता साथ दिली होती, त्यांना आता तुझी ताकद वाढली आहे. आता तू पुढं आता पान उघडेल आहे. आता तू आधीसारखा घाई करणार नाहीस. प्रत्येक गोष्ट समजून घेशील, प्रत्येक प्रार्थना आता घेशील. आता हीच ते परिपक्वता आहे. आता तुझ्या आता घरात आता वातावरण हलकं होईल. लहान लहान गोष्टींवरून भांडणं कमी होतील, कारण तुझ्या आता मनात एक शांती असेल. मन शांत असेल तर घर शांत राहतं. एक गोष्ट लक्षात ठेव, ज्यावेळी तू पूर्णपणे तुटण्यासाठी अवस्थेत होता त्याच वेळी वरून आता तुझ्यासाठी काहीतरी ठरवत होतं. तुला आता अजून पूर्ण चित्र दिसत नाही, पण हळू दिसेल. एखादी छोटी गोष्ट घडेल जी तुला आतून दिलासा देईल. कदाचित शब्द, कदाचित बातमी, कदाचित हे फक्त एक संकेत. आणि तू आता मनात म्हणशील हो आता दिशा मिळाली आहे. हे तर उत्तर आहे. तू इतके दिवस विचार करत होता कधी आता प्रश्न बदलेले पुढे काय, कारण आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. भूतकाळात जास्त राहू नकोस. ज्याचे दुखावलं त्यांना माफी कर, स्वतःलाही माफ कर, कारण राग धरून ठेवला तरी नवीन आनंद टिकत नाही. आता कृतज्ञ राहा.
लहान सहान गोष्टीतही आनंद शोध. सकाळी उठताना मन आजचा दिवस चांगला होईल, रात्री झोपताना मन धन्यवाद सगळं आता ठीक होईल. हे काही साधे शब्द हे आयुष्य बदलतात. तू जितकं आता जे काय मागितलंय ते तुला आता योग्य वेळी मिळेल आणि जे काय मिळेल ते तुझ्या भल्यासाठीच असेल. शंका गेल, भीती गेलं, पण यावेळी तू डगमगू नकोस, कारण तू आधीच सिद्ध केलं आहेस. तू एकटा नाहीस आहे. तुझ्या चेहऱ्यावरचं हसू तुझ्या घरासाठी आशेचं चिन्ह, तुझ्या आता शांततेत ताकद आहे, तुझ्या श्रद्धेत उत्तर आहे. आता पुढे चाल, हळूहळू सगळं आता तुझ्या दिशेने जुळत जाईल, तुझ्या योग्य दिशेने जात जाईल. आता लक्षात ठेव, जे तुझ्यासाठी ठरलंय ते तुला चुकणार नाही. विश्वास ठेव, सगळं तुझ्या भल्यासाठी घडत आहे. आता तुझ्या आता आयुष्यात जे काही सहन केलं असतं ना, त्याचा आता काही अर्थ नाही असं तुला कधी कधी वाटत असेल. मी इतकं काही चांगलं करतोय पण तरी माझ्यासाठी आता वाटेला परीक्षा का? तर हा प्रश्न तुझ्या मनात आता कितीतरी वेळा आला असेल. पण लक्षात ठेव, ज्याच्यावर जास्त प्रेम असतं त्याची जी परीक्षा जास्त घेतली जाते. तू निवडलेली आहेस म्हणून तुझी वाट वेगळी आहे. सोपं आयुष्य सगळ्यांना मिळतं, पण अर्थपूर्ण आयुष्य काही जणांना मिळतं. तुझ्या डोळ्यात आता जे काही पाणी आलं ते चमकवतपणाचं नाही, तुझ्या मनाच्या स्वच्छतेचं चिन्ह आहे. रडणं म्हणजे खरं हार नाही आहे. रडणं म्हणजे फक्त आतला भार हलका करणं आहे. आता तुला तिका शांत बसलाय, पण तुला आतून जाणवते काहीतरी चांगले घडणार आहे. जरी आता काही जुन्या मनासारखं झालं नाही आहे, पण लक्षात ठेव, देव कधी तुझ्यासारखा विरुद्ध नसतं. ते तुझ्या नेहमीच तुझ्यासाठीच काम करत असतं. आज अनेकदा आपण छोट्या गोष्टीला धरून बसतोय, पण देव आपल्यासाठी मोठे चित्र तयार करत असतो. तुला त्या ज्या दरवाजातून जायचं आहे ते दरवाजा आता कधी कधी बंद होते, कारण त्यामागे तुझ्यासाठी योग्य जागा नसते. आज जर तुला एखादं दार उघडलं असतं तर आनंदाने जा. जर आता बंद राहिलं तर त्यातून रडू नकोस, कारण तुझ्यासाठी दूर जाणं तू आता तयार होत आहे. तू खूप काळात स्वतःला दोष दिलास, माझ्यात आता काहीतरी कमी होत आहे, मग तर मीच योग्य नाही आहे, माझ्याच नशिबात आता खराब आहे. पण आता जे काही सगळं आता सोडून दे. तू आता आजपर्यंत संपूर्ण नाहीस आहे, तू अपयशी नाहीस, तू दुर्बल नाहीस, तू फक्त प्रक्रियेत आहे. जर आता सोनं आता आगीत टाकल्यावर चमकतं, तसं तुझं आयुष्य या परीक्षेमुळे उजळणार आहे. तू आतापर्यंत ज्या गोष्टी गमावल्या त्या आता तुला शिकवल्या, त्या त्या माणसांनी चोडल्या, आता तुला आता मजबूत केले. ज्या स्वप्नांनी तुला आता तुटलं त्याने आता तुला नवीन स्वप्न दाखवले. आता तू मागे बघून पाहिलं तर तुला कळेल की तू खूप लांब आलायस. आधी तू त्या छोट्या गोष्टींना तुटायचं, आता तुला आता शांत राहायचं शिकलाय. आधी तू आता रागात बोलायचं, आता तू आता विचार करून बोललाय. हीच तर वाढू शकत नाही, हीच तर खरीच प्रगती आहे. इच्छा पूर्ण होणं महत्त्वाचं आहे. तर तू त्या इच्छासाठी आता मात्र होणं आता त्यासाठी मोठी गोष्ट आहे. आता तू पात्र होतास. आता तू एक क्षण स्वतःसाठी मिठी मारायचं म्हणत जावं, मी आता माझ्यावर प्रेम करतो आहे, मी माझ्या प्रयत्नांना समाधानी आहे, मी जे काय पुरेसं आहे ते माझ्यासाठी पुरेसं आहे. ते शब्द आता तू फक्त बोलू नकोस, ते अनुभव. मग तुला आता माहिती आहे का, ज्या दिवशी तू आता स्वतःवर विश्वास ठेवायला शिकशील त्या दिवशी जग तुझ्यावर विश्वास ठेवायला लागतं. तुझ्या आता आयुष्यात जे काही येणार आहे ते तुझ्या चांगुलपणामुळे येणार आहे. तू आता कधी कोणाचं वाईट मागितलं नाही, तू शक्य तेवढं चांगले केले आहेस म्हणून तुझी आता वेळ येणार आहे. आज जर आता पुढच्या काही दिवसांत काही चांगली बातमी आली आहे तर डोळे मिटवून धन्यवाद दे. आणि जर आता अजून थोडासा वेळ लागला तर हसून मी थांबू शकतो, कारण थांबणं म्हणजे हार नाही आहे, थांबणं म्हणजे विश्वास आहे. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं आता आयुष्य इतरांच्या माथ्यावर आता अवलंबून नाही. तुझी आता किंमत आहे त्यांच्या शब्दात कमी होत नाही आहे. तू जसं आहे तसं मौल्यवान आहे. आता पुढचं आयुष्य भीतीने नाही तर धैर्याने जग. तुझ्या मनात आता प्रेम जपू दे, तुझ्या चेहऱ्यावर हसू जपू दे, तुझ्या आता श्रद्धेची ज्योत विजू देऊ नको, कारण श्रद्धा असेल तर मार्ग सापडतो, विश्वास असेल तर चमत्कार सापडतो. आणि आता इतकं घाबरू नकोस की तुझ्या आयुष्यात जे काही घडते ते तुझ्या आता संपवण्यासाठी नव्हतं, ते तुझ्या घडवण्यासाठी होतं. तू आयुष्यभर आता कोणासाठी तरी झटलास, कधी आई वडिलांसाठी, कधी लेकरांसाठी, कधी जोडीदारासाठी, कधी घरासाठी, कधी आता समाजासाठी. पण एक प्रश्न स्वतःला कधी विचारलास का, मी स्वतःसाठी कधी केलो, कधी जगलो? तू आता स्वतःच्या इच्छा आता मागे ठेवल्या, स्वतःच्या धकव्यापणाने तू दुर्लक्ष केलं, स्वतःच्या वेदनांना हसून आता झाकलं, कारण तुला वाटलं माझं काय आहे, मी सहन करू शकतो. तू आता हे सहन केलंस, पण आता सहन करताना मन थकलं. म्हणतं सहनशीलता चांगली, पण स्वतःलाच विसरू नको. आता आज जे काही वेळ आली आहे ती स्वतःकडे पुन्हा वळून पाहण्याचे. तुला आता कोणाकडे फार मान्य नाही, आता फक्त थोडी समज, थोडी आतुर, थोडं प्रेम येते. हेच आता मागणं चुकीचं नाही. तू भावनिक आहेस पण आता म्हणून कमजोर नाहीस आहे. तू शांत आहेस म्हणून आता घाबरलेला नाहीस. तू रडतोयस म्हणून आता अपयशी नाही. तू माणूस आहेस आणि माणसाला भावना असतात. स्वामी सांगतात तुझ्या भावना तुझी कमजोरी नाही, तू आता तुझे सौंदर्य आहे. तू अनेकदा तुटला, कोणीतरी वचन दिलं आणि मोडलं, कोणीतरी जवळ आलं आणि दूर गेलं, कोणीतरी विश्वास दिला आणि फसवलं. त्यावेळी प्रत्येक वेळी तू स्वतःला विचारलंस मी चुकतो आहे का?
पण प्रत्येक सत्य असं असतं की आता तू फक्त प्रामाणिक होता. प्रामाणिक माणूस नेहमी पटकन दुखावतो, कारण तो आता खोटं जगू शकत नाही. मनात लक्षात ठेव, तुझी आता प्रामाणिकता कधीच वाया जात नाही आणि आहे ती तर उद्या आता तुला योग्य लोकांपर्यंत पोहोचते. स्वामी म्हणतात, ज्याचं मन स्वच्छ असतं त्याला शेवटी शांतता नक्की मिळते. आता तुझ्या आयुष्यात हळूहळू काही गोष्टी स्पष्ट होते, पण आता खरंच तुझं आहे कोणी आता फक्त गैरपटी जवळ घेत आहे हे तुला कळलं. तुला आता काही लोक सोडावे लागतील, काही कठीण आता मागे सोडावे लागतील, ठेवावे लागतील आणि स्वप्न बदलावी लागतील. पण हे सगळं करताना तू आधीसारखा तुटणार नाही, कारण तू आता मजबूत झाले. आता तुला कोणाचं मान्यतेची गरज नाही, तुला आता स्वतःची मान्यता पुरेशी आहे. तुझे काय करतोय ते प्रामाणिक करतोय ते तुला माहीत आहे. आम्ही सांगतात, लोकांचं कौतुक तात्पुरतं राहतं, पण त्याचा तसं मन कायमचं असतं. तुझ्या आता घरात कधी अचानक काही चिंता असेल, कधी आर्थिक ताण असेल, कधी नात्यांमध्ये मतभेद असते, पण तू शांत राहशील, कारण तुला आता कळेल सगळं आता एका दिवसात बदललं नाही. प्रत्येक दिवस थोडा बदल घडतोय. तू आता त्या भांडवातून आता दूर जाशील, वाद टळतील, कारण तुला आता मनाची शांती जास्त महत्त्वाची वाटेल. पूर्वी तुला आता सिद्ध करायचं होतं, आता तुला समजून घ्यायचं आहे. पूर्वी तुला आता जिंकायचं होतं, आता तुला टिकायचं आहे. हा बदल आता खूप मोठा आहे. आता शेवटी स्वामी म्हणतात, तुझ्या आयुष्यात आजपासून खूप सुंदर आता क्षण येणार आहे. तू अजून आता खूप हसणार आहे, तू अजून खूप प्रेम अनुभवणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, जग कितीही कठीण असलं, लोक कितीही बदलले, परिस्थिती कितीही उलटी झाली, तरी आता तुझ्या आता हात एक शक्ती आहे. ती शक्ती तुला उभं ठेवते, ती शक्ती तुला पुन्हा चालायला शिकवते, ती शक्ती तुला पुन्हा विश्वास ठेवायला शिकवते. ती शक्ती म्हणजे श्रद्धा. आता डोळे मीट, एक श्वास खोल घे आणि मनात हळूच म्हण, मी तुटलेलो नाही, मी थकलेलो नाही, मी हारलेलो नाही, मी पडतोय पण पुन्हा उठतोय आणि माझ्यासाठी जे योग्य आहे ते मला नक्की मिळेल. तू मनाने खूप कोमल आहे, लवकर दुखतोय पण लवकर माफही मागतोय. हे तर खरी तुझी ताकद आहे. जग कधीही कठोर असतं, पण तू कठोर होऊ नको. तुझ्या मनात चांगुलपणा जपून ठेव. स्वयं म्हणतात, वाईट अनुभवाला माणसाला शहाणपणा करतात, पण चांगुलपणा सोडायला शिकवत नाही. आज एक गोष्ट लक्षात ठेव, तू जसं आहे तसं पुरेसं आहे. कोणासारखं बनायची गरज नाही. तुझं आयुष्य तुझ्या गतीने चालू ठेव. तुझ्या इतरांशी यशाची तुलना करू नकोस. प्रत्येकाचं वेळापत्रक वेगळं असतं. तुझं तर वेळही येईल आणि तुझी जेव्हा ते येईल तेव्हा तुला आता वाटेल वाट पाहणं योग्य असतं. स्वामी म्हणतं, प्रामाणिक प्रयत्न कधी वाया जात नाही. तुझी मेहनत करत राहा, मन स्वच्छ ठेव, लोकांना मदत करत राहा. तुझ्या घरात हळूहळू आनंद वाढेल, तुझ्या चेहऱ्यावर समाधान दिसेल. लोक तुझ्या आता हे बदल देतील, पण आता हा बदल अचानक होईल नाही, हे दररोज थोडा होईल. आज कोणावर तरी प्रेमाने हाक ठेव, कोणाला तरी धीर दे, कारण तू जे काय देतोय ते तर पुरत येतं. रात्री शांतपणे झोप, उद्याचा दिवस नव्या आशेने सुरू कर. स्वामी म्हणतं, तुझं भविष्य सुरक्षित आहे, तुझं स्वप्न योग्य आहे आणि तुझी प्रार्थना गेली आहे. त्यामुळे तुझ्या आयुष्यात आता जे काही घडलं नाही ना, ते आता प्रत्येक काही वाया गेलं नाही. प्रत्येक अपयशाने तुला आता काही शिकवलं आहे, प्रत्येक दुःखाने तुला थोडंसं शांत केलं, प्रत्येक प्रतीक्षेने तुला संयम दिलाय. तू कधी लगेच अस्वस्थ व्हायचा, लवकर रागवायचा, कधी लवकर निराश व्हायचा, पण आता बस, तू आता थांबवायला शिकलायस. आता तू वाट पाहायला शिकलाय आणि सर्वात महत्त्वाचा विश्वास ठेवायला शिकलाय. ही तर खरी कमाई आहे. तुझ्या मनात अजूनही काही भीती शिल्लक असेल, पुन्हा तसंच झालं तर, पुन्हा निराशा आली तर, पण लक्षात ठेव, आता परिस्थिती तशी नाही आहे, तूही तसाच नाही आहे. आधी तू एकटा वाटायचा, आता तुला आता जाणवते कुणीतरी शांतपणे तुझी काळजी घेते. तुझ्या प्रत्येक अश्रूचं मोल आहे, तुझ्या प्रत्येक प्रार्थनेला उत्तर आहे. कधी कधी उत्तर लगेच दिसत नाही, पण ते घडत असतं. आजपासून तुला लहान लहान बदल दिसायला लागतील. एखादं काम सहज होईल, एखादी अडचण स्वतःहून सुटेल, एखादी व्यक्ती आता शांत अनपेक्षितपणे मदत करेल आणि तू आता विचार करशील, हे कसं झालं. हे असंच होतं जेव्हा आता सगळे वेळ बदलते आणि जेव्हा गोष्टी सहज होतात. तर खूप सारे सहन ताण आता जाणवलं आहे. मनात आता सतत विचारांच्या भरलेले, छातीत काळजी होती, डोक्यात गोंधळ होता. आता हळूहळू सगळं स्थिर होते. तुला पुन्हा शांत झोप येईल, तुझं काही उठताना हलकं वाटेल. हे तर तुझं सुख आहे. मोठा पैसा, मोठं यश ही नंतरची गोष्ट आहे. पहिल्यांदा मन शांत असणं पाहिजे. तुझं आता मन आता शांततेकडे जाते. ज्याने तुला दुखावलं त्यांना आता आठवतं, राग आता येणार नाही आहे, फक्त शिकवण उठेल, कारण तू मोठा झाल्यास मनाने. तू आता प्रत्येक गोष्टीला जास्त अर्थ देणार नाही. जे तुझं आहे ते गेले, ते नाही आहे ते जाऊ दे. हीच ते खरी ताकद आहे. आता पुढे चालताना एकच गोष्ट लक्षात ठेव, आता प्रेम कर. तू इतका वेळ सगळ्यांसाठी जगलाय, आता स्वतःसाठी जग. तुझी स्वप्न आता पुन्हा उचल, तुझ्या आवडीसाठी पुन्हा सुरू कर. तुला जे काही करायचं आहे ते आवडत ते कर, कारण आनंद बाहेर फक्त सापडत नाही, तो आतून येतो. तुझ्या घरात आता हळूहळू सकारात्मक ऊर्जा वाढेल, तुझ्या बोलण्यात गोडवा येईल, तुझ्या चेहऱ्यावर समाधान दिसेल. तुझ्या लोक विचारतील काय बदललं, तू फक्त हसशील, कारण तुला माहीत असेल विश्वात बदललं. तू आता मागे येऊन पाहशील आणि म्हणशील, त्या कठीण दिवसांशिवाय मी आता इथे नसतो. आता अंधार संपत चाललाय, आता प्रकाश हळूहळू पसरतोय.
घाई करू नकोस, प्रत्येक क्षण आता जपून ठेव, लक्षात ठेव, देव मोठं देताना आधी मन तयार करत असतो. तुझं मन तयार आहे, आता जे काही येईल ते टिकेल, ते स्थिर असेल, ते शांत असेल. विश्वास ठेव, तुझ्या आयुष्यातील चांगले दिवस सुरू झाले. तू किती वेळ आता स्वतःला मागे ठेवल्यास, घरासाठी, आईवडिलांसाठी, मुलांसाठी, नात्यांसाठी, किंवा फक्त लोक काय म्हणतील म्हणून. तू अनेकदा स्वतःचं मन मारलं आहेस, तुला आता जे काय हवं आहे ते बोलला आहेस, तुला आता जे काय आवडतं ते केलं नाहीस, म्हणून आता तू नेहमी इतरांचा विचार केला. आणि म्हणूनच आज तुझ्या आता मनात जी इच्छा आहे ना, ती फक्त एक स्वप्न नाही, ती तुझ्या आयुष्याची भरपाई आहे. देव कधी प्रामाणिक माणसाला रिकाम्या हाताने ठेवत नाही, फक्त वेळ येतो, कारण योग्य वेळ दिलेली गोष्ट आयुष्य बदलते. तू इतके दिवस स्वतःला विचारलंच होता, मी कधी आता आनंदी होणार, पण आज आता हा प्रश्न बदलत आहे. स्वतः विचार ठेव, आणि मी इतकं आता आजपासून आनंदी राहायचं ठरवलं आहे. आता कारण आनंद हा बाहेर येत नाही, तो आता आतून उगवतो. तुला आता माहीत आहे काय, तुझ्या चेहऱ्यावर एक छोटंसं हसू तुझ्या घरात प्रकाश होतं. तुझा आता आत्मविश्वास तुला मुलांना ताकद देतो, तुझं शांत राहणं तुझ्या कुटुंबाला आधार देतं. म्हणून आता स्वतःला कमी समजू नको. तुझ्या आयुष्यात प्रवास इतरांपेक्षा वेगळा आहे. कधी तुला आता जास्त संघर्ष करावा लागेल, कधी तुला आता जास्त वाट पाहावी लागेल, पण लक्षात ठेव, ज्याचा आता प्रवास कठीण असतो त्याची कहाणी आता प्रेरणादायक असते. एक दिवस तुझ्यासाठी आयुष्याकडे पाहून कोणासाठी म्हणेल, आता यांना आता खूप सहन केलं असेल, पण हार मानली नाही आहे. आता देव आता दिवस दूर नाही आहे. आज जर आता मनात थोडीशी भीती असली तरी ती स्वाभाविक होते, कारण आता जेव्हा मोठा बदल होतो तेव्हा मन थोडंसं घाबरतं, पण भीतीच्या पुढे नवीन सुरुवात असते. तू स्वतःला सांग, मी तयार आहे बदलाची. भूतकाळ जे काय झालं ते बदलत घेणार आहे, पण भविष्यात काय होईल ते आता आजच्या विश्वासावर ठरत आहे. आज तुझ्या आठवणी आता उतरते. ज्या लोकांनी साथ सोडली त्यांच्याबद्दल कटुता ठेवू नकोस, ज्याने दुखावलं त्यांच्याबद्दल द्वेष ठेवू नकोस. द्वेष मनाला का जाळतो, आणि जळलेल्या मनात आनंद टिकत नाही. तू आता मनाने स्वच्छ राहा, सरळ राहा, प्रामाणिक राहा. देवाला मोठ्या शब्दांची गरज नसते, त्याला फक्त स्वच्छ मन हवं असतं. आज एक छोटंसं वचन दे, मी कोणाचं वाईट करणार नाही, मी शक्य तेवढं चांगलं करेन. हे वचन मनापासून दे. तुझी इच्छा पूर्ण झाली तर त्यात इतरांचंही भलं असू दे, कारण जेव्हा आपण इतरांसाठी जगतो तेव्हा आपल्यासाठी आशीर्वाद वाढतो. आपण पुढचं आयुष्य तक्रारीत घालवू नकोस, कृतज्ञते घालव. सकाळी उठल्यावर मन धन्यवाद, रात्री झोपताना मन धन्यवाद. तुला आता जसं दिसेल हळू परिस्थिती बदलते. आज कदाचित तुला वाटत असेल की हे सगळं अजूनही तसंच आहे, पण आतून बदल तुला सुरू झालाय. तुला आता दृष्टिकोन बदलतोय, तुझा विचार बदलतोय, तुझी प्रार्थना बदलते. हीच तर खरी सुरुवात आहे. आणि लक्षात ठेव, इच्छा पूर्ण होणं म्हणजे सगळ्या समस्या संपणं नाही, तर त्या समस्यांना सामोरे जाण्याची ताकद मिळणं असतं. तू आता कमकुवत नाही, तू आता घाबरत नाही, तू आता पळत नाही आहे, तू उभा आहेस, तू स्थिर आहेस, तू विश्वासाने भरले. हेच तर खरं तुझं सामर्थ्य. आता हळू डोळे मीट आणि मनात शांतपणे जग. जे माझ्यासाठी योग्य आहे ते मला नक्की मिळेल, आणि जे मिळेल ते माझ्या भल्यासाठी असेल. तर आजचा स्वामींचा संदेश आपण इथेच समाप्त करत आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.